स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। बी न्यूज नेशन के तमाम दर्शकों को गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई। बीजापुर के ऐतिहासिक बौड़ियों में फिर से जान भरी एमबी पाटिल ने राज्य में कांग्रेस सरकार और अपने कार्यकाल में अंजाम दिए गए अभिवृद्धि के कामों को दोहराते हुए बीजापुर के 25 ऐतिहासिक बौड़ियों को पुनर्जीवित करने वाले डॉक्टर एमबी पाटिल अब इन बौड़ियों को पानी को पीने के इस्तेमाल के लायक बनाने के लिए बौड़ियों में हाईटेक पानी का फिल्टर बिठाए जाने का संकेत दिया। पिछली बीजेपी सरकार अपनी सिंचाई के लिए 12,000 करोड़ खर्च किए जाने का आंकड़ा बताया, लेकिन हमारी कांग्रेस सरकार अब तक 30,000 करोड़ से अधिक खर्च करके जल इनकलाब लाने में कामयाब सरकार बताई। अब विशेष रूप में बीजापुर जिले को ही पानी सिंचाई के लिए 13,000 करोड़ खर्च किए जाने का आंकड़ा देते हुए इसको ऐतिहासिक कदम बताया। पूरे जिले में हरा भरा किए जाने के साथ साथ फरवरी में वृक्षोत्थान अभियान का आयोजन करके अंतर्राष्ट्रीय स्तर पर इसको मनाने जा रही है। इसके लिए सबका सहयोग जरूरी है, कहा। ಮತ್ತು ತಮಗೆ ಹೇಳಬೇಕಾದರೆ ನಾವೇನು 25 ಬಾವಡಿಗಳನ್ನು ಪರಿಚಯಗೊಳಿಸಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಸುಮಾರು 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಅದನ್ನ ಖಾಸಗಿಯಿಂದ ನಾವು ಹಣವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಏನು ಇಲ್ಲಿ ಬರಮುಕ್ತ ಭಾರತಕ್ಕಾಗಿ ಏನು ಜನ ಸಮಾವೇಶ ನಡೆಯಿತು ಅವರು ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಂಡ ಪ್ರಕಾರ ನಮಗೆ ಸುಮಾರು 600 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸುಮಾರು 900 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು 25 ಬಾವಡಿ ಈಗಾಗಲೇ ಆ ಬಾವಡಿಗಳಿಗೆ ನಾವು ನೀರಿನ ಕುಡಿಯಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಉಪಯೋಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಆ ಬಾವಡಿಗಳಿಗೆ ಫಿಲ್ಟರ್ ಕೂಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ದಿವಸ ನಡೆದಿದೆ। ಇನ್ನೊಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಾವು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿ ಸುಮಾರು 5 MLD ನೀರನ್ನ ಇವತ್ತು ದಿವಸ ಕೊಡ್ತೇವೆ ಜನರಿಗೆ। 5 ರಿಂದ 6 MLD ನೀರನ್ನ ಇವತ್ತು ಆ ಸ್ಥಳೀಯ ಆ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೇವೆ। ತನ್ಮೂಲಕ ಜನರಿಗೆ ಜಾಗೃತಿ ಕೂಡ ಉಂಟಾಗ್ತದೆ। ಇವತ್ತು ಕುಡಿಯುವ ನೀರಿದೆ, ಅದನ್ನು ನಾವು ಆ ಬಾವಡಿಯನ್ನು ಮನಸ್ಸು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಒಂದು ಜನರಿಗೂ ಒಂದು ಭಾವನೆ ಬರ್ತದೆ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।